पुढची बातमी, खरात प्रकरणात आपली बदनामी झाली आहे, त्यामुळे रुपाली चाकणकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना त्यांनी नोटीस बजावली आहे। खरात फाईल सिनेमावरून सुद्धा चाकणकर संतापलेल्या आहेत। पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी घेतली नाही असं त्या म्हणाल्या। सिनेमा विरोधात कायदेशीर पाऊल उचलणार असं चाकणकरांनी म्हटलंय। मी दिल्ली हायकोर्टात सुद्धा यासाठी दावा दाखल केलेला आहे। 10 जुलै रोजी दिल्ली हायकोर्टामध्ये या सगळ्यांना उपस्थित राहण्यासाठी नोटिसा पाठवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आशा मिरगे, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया, त्याचबरोबर काही यूट्यूब चॅनल्स आहेत। 10 जुलैला मी स्वतः दिल्ली हायकोर्टात उपस्थित राहणार आहे। खरं तर हे सगळं प्रकरण चालू असताना ज्या चौकशांना सामोरं जायचं त्या सगळ्या चौकशांना मी माझं कुटुंब सामोरं गेलो। मला असं वाटतंय, माझ्या माहितीप्रमाणे कायद्याच्या प्रक्रियेनुसार कोर्टमध्ये जी केस चालू आहे, जे प्रकरण चालू आहे, जे न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं चित्रपट निर्मित तुम्हाला करता येत नाही। दुसरी गोष्ट, त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला जर साकारायच्या असतील तर त्यांची परवानगी लागते। त्याच्यामुळे हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे। SIT आणि EDचा तपास आणि त्याच्यानंतर चार्जशीट ही कोर्टात दाखल झालेली आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये कोणतीही माझी परवानगी घेतलेली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करणार।